मला विश्वास बसलाय. मित्रांनो, येत्या 20 तारखेला नगरपालिकेच्या इलेक्शनला आपण मतदान करणार आहे. परंतु मी एकच सांगतो की ज्यांना तुम्ही 30-30 वर्ष सत्ता दिली ते परत 5 वर्ष विकास करण्याकरता सत्ता मागतात. आम्ही त्यांच्याबरोबर 30 वर्ष राहिलोय. 30 वर्षात आमच्या दाऱ्या पिकल्यात. आता 5 वर्ष देऊन आमचे केस घालू नका, एवढंच मी फलटणकरांना विनंती करणार आहे. गेल्या 8 दिवसात त्यांची एक सभा झाली. त्या सभेत आमदार साहेब, आपण आमदार आहेत, माझ्या पुढं भावी नगरसेवक बसल्यात, या बाजूला नगर अध्यक्ष पण बसल्यात आणि एखादा व्यक्ती येऊन एक फोन करतो आणि त्या फोनवर ते म्हणतोय की एक MIDC मंजूर करा. आपल्या सर्वांना माहीत आहे की एखादा ग्रामपंचायतचं नळ मंजूर करायला त्या सरपंचाला मीटिंग घ्यायला लागते आणि असं फोनवर ते मंजूर होत नाही. हे आपल्याला सर्वांना मी जाणूनपूर्वक सांगतोय. आता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपल्या पुढे येतं आपले विचार मांडणार आहेत. फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती ह्या प्रचंड मताला आपण 20% मतदान करून निवडून द्यावं ही मी विनंती करतो. अभिमान झालं आपला जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता आपल्याला विनंती करतो की 30 वर्षाचं जे बॅकलॉग आहे ते आपण एकदा संधी देऊन बघा. आपण संधी दिली नाही तर आपल्याला पण कळणार नाही. आपण गेल्या 1 वर्षात आपण फलटण तालुक्याचं परिवर्तन केलं आणि सचिन पाटलासारखा माणूस आपण आमदार म्हणून आम्हाला दिला आणि त्याचं परिवर्तन आपण देतो की आपण देवाभाऊंच्या माध्यमातून, सचिन भाऊंच्या माध्यमातून आपण एका वर्षात 110 कोटी फलटण तालुक्या, फलटण शहराकरता आणल्यात. ज्या लोकांना सत्ता होती, जे लोक 25 वर्ष मंत्री राहिल्यात, जे लोक सभापती राहिल्यात, त्यांना मनशक्ती नव्हती, त्यांना ताकद होती आणायचे पैसे, परंतु फलटण तालुक्यात आणले नाही. जाता जाता एकच सांगतो, एका महिन्यापूर्वी आपल्या पूर्वीचे SP मीरा बोरवणकर फलटणमध्ये आल्या. त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये ते म्हटले होते, मी 2000 साली इथे SP होती. फलटणमध्ये येताना ऊस मोठा प्रचंड हिरवागार ऊस दिसला. फलटण शहर येताना मला चांगलं दिसतं, ग्रामीण भाग. परंतु मला दुर्दैव सांगायचं आहे की 20 वर्षापूर्वी जेवढे खड्डे फलटण तालुक्यात होते तेवढे आजही खड्डे फलटण तालुक्यात आहे. हे मी म्हणत नाही, हा हे SP मीरा बोरवणकर साहेब म्हणतात. आणि आपण सर्वांनी ह्यातला खड्डेमुक्त फलटण करायचा, विकास फलटण करायचा आहे. तर आपल्याला येत्या 20 तारखेला सत्ता बदल करायलाच पाहिजे आणि सत्ता बदल करून आपलं शहर, आपलं भवितव्य, आपलं पुढच्या पिढीला आपण चांगले जीवन द्यायचं, एवढंच मी आपल्याला विनंती करतो. आणि आता माझ्यानंतर आमदार सचिनराव पाटील बोलतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवरूप राजांसाठी. अकबर